महिलांच्या गळ्यातनं सोनसाखळी चोरणाऱ्यांची संख्या हल्ली चांगलीच वाढली आहे। बाईकवरनं येऊन सोनसाखळी चोरणारे, बोलण्यात गुंतवून सोनसाखळी चोरणारे अशा घटनांचे व्हिडिओ समोर येतात। अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली। यात एक महिला गंभीर जखमी झाली आणि तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे। अशा घटनांची संख्या संभाजीनगरमध्ये वाढते आणि ही बाब अधिक भीषण आहे। बघूयात आज संदर्भातला रिपोर्ट। तारीख 4 नोव्हेंबरची, वेळ रात्रीची, ठिकाण संभाजीनगरमधील उल्कानगरीचा परिसर। स्वरूपा प्रकाश वेरुळकर या रस्त्याच्या कडून चालत होत्या। त्यांच्या समोरून हे दोघं जण दुचाकीवरून आले। महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली। महिलेनं सोनसाखळी चोरट्यांच्या हाती लागू नये म्हणून प्रयत्न केले, प्रतिकार केला, पण या सगळ्यात चोरट्यांनी मात्र डाव साधला। या झटापटीत स्वरूपा यांचं डोकं जमिनीवर आदळलं आणि गंभीर दुखापत झाली। चोरट्यांच्या या कृतीमुळे आज स्वरूपा ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे। काल संध्याकाळी 8:30 पावणे 9च्या सुमारास एक 63 वर्षीय वृद्ध महिला घरी जात असताना समोरून 2 इसम मोटरसायकलवर आले व त्यांच्या गळ्यातील चेन हिसकवली। ते हिसकवत असताना त्यांना धक्का लागल्याने त्या खाली पडल्या। आम्ही सुद्धा भेट दिलेली आहे। तसेच घटनास्थळी DCP साहेब तसेच ACP साहेब उस्मानपुरा यांनी सुद्धा भेट देऊन आम्हाला तपासकामी मार्गदर्शन केलेलं आहे। आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। ज्या परिसरात ही घटना घडली त्याच परिसरात अवघ्या 50 मीटर अंतरावर काही दिवसांपूर्वी थेट दुकानात शिरून महिलेच्या गळ्यातील सोनं चोरण्याचा प्रकार घडला होता। बसलेली होती, 7:30-8ची वेळ होती आणि गिराईक नव्हते काही। तो आला एकदम, मला वाटलं काहीतरी घ्यायला आलं, कधी हिसकलं, पण मला जर इथून उडी मारता आली असती माझा पाय मोडला असता, म्हणून मी गप्प बसले, नाही तर त्याला काय सोडलं असतं मी। गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर याच परिसरात अशा प्रकारे महिलांच्या गळ्यातील सोनं चोरण्याच्या 8 ते 10 घटना घडल्यात। आताचं हे प्रकरण महिलेच्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळं या परिसरातील महिलांच्या मनात एक भीती घर करून बसलीये। आता हे सातत्याने चालू आहे, 8-10 घटना झाल्या एवढ्या परिसरात आणि संध्याकाळचं निघायचं म्हणलं तर महिलांना पण भीती वाटते ना, म्हणजे निघावं का नाही निघावं घराच्या बाहेर। थोडं पोलिसांनी सगळ्यांनी दक्षता दिली पाहिजे। या परिसरात जास्तीत जास्त चालू आहे प्रकरण। क्लासेस घेते आणि रात्री 7 वाजतात मला संध्याकाळी जाताना। इतका म्हणजे पूर्ण अंधार असतो आणि लाईट तर नाहीच आणि माणसं सुद्धा नसतात, त्यामुळे आम्हाला स्वतःला भीती वाटते इथून जाण्यात। आता ही घटना घडली, 2दा घडली, ते समोर घडली, इथे घडली, त्यामुळे थोडी भीती तर बसलेली आहे मनात। आमच्या इथं हा रहिवासी एरिया आहे, उल्कानगरी, श्रीरामनगर, घोडा चौकाचा एरिया पूर्ण। इथे महिला एक काल जेवण करून फिरण्यासाठी आली होती, तर ते इतका मोठा प्रसंग घडला, त्या बाईला जीवावर बेतलेली आहे। ती बाई मरणाला झुंज देते, त्याने मंगळसूत्र ओढलं आणि गाडीवर आदळलं त्या पाण्याने, म्हणजे महिला सुरक्षित नाहीये ह्या वॉर्डामध्ये। या घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी गस्त वाढवण्यास सुरुवात केली आहे, परंतु सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती संपवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे ते या घटना 100% रोखणं आणि चोरट्यांच्या मनात पोलिसांचा वचक निर्माण करणं। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।